सो आपल्यासोबत आहेत मॅन ऑफ द मॅच निकेत धुमाळ पुणेरी बाप्पा यांचे. निकेत, आम्हाला सांगा की तुम्ही तुमच्या पूर्व संघाच्या समोर खेळत होता रत्नागिरी जेट्स, तर तुमचे इमोशन्स खूप दिसून येत होते, तर त्याच्याबद्दल काय म्हणाल? ॲक्च्युली आम्ही म्हणजे रत्नागिरी जेट्स आम्ही 2 वर्ष त्यांच्याबरोबर खेळतोय. ऑलमोस्ट आम्ही 15 वर्षापासून एकत्र खेळतोय. सो एक लेवलची आमची फ्रेंडशिप आहे. सो आम्ही एक हेल्दी कॉम्पिटिशन असते. कधी ते मला म्हणजे माझ्या बॉलिंगला कधी ते छक्के चौके मारतात किंवा मी त्यांची विकेट घेतो. सो ते एक आमचं हेल्दी हे असतं, एक सेलिब्रेशनचं आहे. आज तुम्ही 3 विकेट्स घेतल्यात, त्यातली तुमची सर्वात लाडकी कुठली होती? माझी अझीम काझीची ते जो इनस्विंग मी त्याला टाकला म्हणजे त्याला क्रॅम करून, सो दॅट वॉज माय बेस्ट विकेट. ओके. आणि आजचा जे तुमच्या टीम्स मधले तरुण खेळाडू आहेत, येस. त्यांचा परफॉर्मन्स आतापर्यंत कसा वाटतोय तुम्हाला, किंवा त्यांच्यापैकी एक्साइटिंग प्रॉस्पेक्ट्स बद्दल आम्हाला काय सांगू शकाल? ॲक्च्युली त्यांचा म्हणजे त्यांनी पण ही टुर्नामेंट खूप सिरियसली अशी घेतली आहे. त्यांच्यासाठी ते एक मोठी टुर्नामेंट समजतात आणि ऑलमोस्ट आमचे अर्ध्यातले यंगस्टर्स हे आता एज ग्रुपला स्टेटला रिप्रेझेंट करतात. सो त्यांना एक माहिती आहे की ही टुर्नामेंट किती मोठी आणि इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे यावर्षी जे MCAनी पहिल्यांदाच WMPL सुरू केलेला आहे, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? मी त्याच्यावर पण बोलेल की वुमनसाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्यांचे पण वुमन्स IPL वगैरे आहे जे चालू आहे, त्यांच्या पण स्काउट्स येऊन बसतात. सो वुमन्सला पण मी हेच सांगेल की या संधीचा खूप फायदा करून घ्या आणि चांगला परफॉर्मन्स देऊन इंडिया रिप्रेझेंट करा.